शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि शिवसेनेचे 60 आमदार निवडून आले। हा सगळा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांमुळे झाला। आणि म्हणूनच मी या ठिकाणी एकच सांगतो, इथं एवढी सगळी ताकद राजेंद्र आहेत, बाळासाहेब आहेत आणि सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली आपली शिवसेना आणि हे सगळे एकत्र आलेले आहेत। आणि म्हणून हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो। आणि म्हणून राजेंद्र आपल्या 31 लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो। कराडच्या विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे। मैदानात उतरली आहे आपली लोकशाही आणि यशवंत आघाडी। खऱ्या अर्थाने प्रगतीचे डबे जोडणार आम्ही विकासाच्या गाडीला। आणि म्हणून येत्या 2 तारखेला या ठिकाणी ही निवडणूक होती आहे। आणि इथं निशाणी पण चांगली घेतली, काय नारळ आणि छत्री, म्हणजे विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय आहे नारळ। आणि म्हणून विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय नारळ। आणि म्हणून आमचा नारळ विकासाचा आहे, प्रगतीचा आहे, समृद्धीचा आहे। ज्यांनी लावली कराडची वाट त्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना दाखवू घरची वाट। दाखवणार ना का बाळासाहेब? आणि म्हणून राजेंद्र सिंग, खरं म्हणजे तुमची टीम घेऊन तुम्ही पुढे चला। या नव्या कराडचे शिल्पकार म्हणून तुम्ही काम करा। आणि त्याचबरोबर आपली छत्री पण आहे ना, छत्री पण ऊन वारा पावसात आपल्याला साथ देते। चांगले शोधून घेतले तुम्ही लोकांनी, कलाकार लोक आहेत ते। आणि म्हणून या एवढंच मी सांगतो, हा जनतेतला माणूस आहे। जिथं संकट असतं तिथं धावून जातो, जात पात धर्म काय बघत नाही। आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा हा राजेंद्र सिंग यादव बाबा, त्याला नगराध्यक्ष होण्यापासून कोणी रोखू शकत नाही। त्याच्या मागे बाळासाहेब आहेत, एकनाथ शिंदे आहे, आम्ही सगळे आहोत। आणि मी आज बघितलं अनेक सभा, आज नाही गेल्या अनेक दिवसापासून प्रचार करतोय। महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या, आता उशीर झालाय तरी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ पार तिथपर्यंत नजर पोचत नाही तिथपर्यंत आहेत। आणि म्हणून ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्या सभेला महिला, त्याचा मतपेटी नंबर पहिला।